शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव। पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्री सच्चिदानंद भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद्भागवत महापुराण सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं होतं। आता महाराज ध्रुव यांच्या वंशावळीचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे। महाराज ध्रुव यांच्यानंतर त्यांचा पुत्र जो आहे उत्कल यांना वैराग्य झालं, ते वनात निघून गेले। त्यांच्यानंतर वत्सर नावाच्या मुलाला त्या गादीवर बसवण्यात आलं। असं करत करत ही वंशावळ पुढे बऱ्याच प्रकारे गेली आणि याच वंशामध्ये एक राजा झाले, त्यांचं नाव आहे अंग, ज्यांच्या पत्नीचं नाव आहे सुनीता। अशा प्रकारे अंग आणि सुनीता जी आहे ती मृत्यूची मुलगी आहे आणि यांच्या घरी वेन नावाचा मुलगा झाला। अशा प्रकारे हा जो वेन आहे बालपणापासून अति क्रूर होता, अत्यंत क्रूर, अनेक प्रकारे अधर्म आचरण करून करून त्या ठिकाणी ह्या वेननं संपूर्ण राज्यामध्ये त्राही करून सोडली होती। तर मग अशा प्रकारे महाराज अंग जे आहे अत्यंत चिंतित झाले की स्वतः धर्मात्मा राजा आहेत अंग, त्यांच्या जीवनामध्ये अधर्म असा कधी झालाच नाही। संपूर्ण वंश जो आहे त्यांचा हा धार्मिक आहे, सभ्य आहे, दयाळू आहे आणि जनसंवेदना त्यांच्या ठिकाणी आहेत। लोकांची सेवा करण्याचा भाव या सर्व राजांच्या मध्ये आहे आणि या राजवंशामध्ये असा कुलांगार असा मुलगा कसा काय जन्माला आला, म्हणून राजाला फार दुःख वाटलं आणि या मुलाला सोडून जावं, या मुलालाच नव्हे तर या पत्नीला, या बाकी सर्व संसाराला, संपूर्ण जगाला सोडून कुठेतरी निवांत एका ठिकाणी जाऊन भगवत चिंतन करावं, असं वैराग्य धारण करून महाराज अंग रात्रीच उठले आणि निघून गेले। अशा प्रकारे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली राजा करता। संपूर्ण पृथ्वीवर भूमंडळावर शोधून बघितलं, राजा काही सापडले नाही। अशा प्रकारे राजा नाहीत
हा विचार करून मग ऋषीमुनी म्हटले तर करायचं काय, कारण राजा जर नसेल, बघा सरकार जर नसेल तर मग कसं चालेल बरं आपलं सगळं जे काही चालतंय सुरळीत चालतंय ना, कसं का असेल ना, पण सरकार असलं पाहिजे नाही का. हा जर सरकार नसेल तर मग ते राज्य अनाथ होऊन जातं, त्या प्रांतावरती त्या राज्यावरती कोणाचा काही अंकुश राहत नाही, अशी निरंकुश प्रजा जी आहे मनमाना आचरण करून भ्रष्ट होऊन जाईल, सामाजिक व्यवस्था जी आहे ती पूर्ण नष्ट होऊन जाईल. अशा भीतीनं त्या ठिकाणी सर्वांनी विचार केला की आता राजावर बसवायचं कोणाला, कारण राजा अंग सापडत नाहीये आणि त्यांचा जो मुलगा आहे योग्य नाही. राजा वेन जो आहे तो जर राजा झाला तर त्याला कुठे व्यवस्थित प्रकारे तो राज्य शासन सांभाळेल याची काहीही त्या ठिकाणी निश्चित नाही. तरीही सर्व ऋषीमुनींनी विचार केला, म्हणे चला काहीही नसल्यापेक्षा बरं आहे, म्हणून त्या ठिकाणी राजा वेन यांना राज्याभिषेक करण्याकरता सर्वांकडून अनुमती मागितली. तर त्याची आई जी आहे सुनीता तिने परमिशन दिलं, म्हणे ठीक आहे बनवा ह्याला राजा. तिलाही माहित होता हा काही योग्य नाही. तथापि त्यानंतर सगळे मंत्रीगण जेवढे होते त्यांची कोणाची स्वीकृती झाली नाही की याला राजा बनवा म्हणून, कारण हा योग्य नाही मुळात. तरीही सर्व ऋषीमुनींनी त्या ठिकाणी राजा बनवलं वेनला. आता राजा झाल्यानंतर हा जो वेन आहे, पूर्वी त्याचे जे अपराध होते, त्याचे जे काही अत्याचार होते ते थोडे कमी होते. राजा झाल्यानंतर आता स्वतःकडे सत्ता आली, निरंकुशपणे त्या राज्यावरती आता तो आपल्या स्वतःच्या सत्तेला गाजवू लागला. पूर्वी जेवढं कमी बळ होतं त्या कमी बळावरती जेवढं काही करता येईल तेवढा त्रास देत होता. आता मात्र तो पूर्ण बळ वापरून आणि राजसिंहासनाचं भय दाखवून आता लोकांना लुटण्यापासून तर प्रत्येक गोष्ट हिंसा आचरण करायला सुरुवात केली. अनेक प्रकारे त्या ठिकाणी या राजानं खूप लोकांना त्रास दिला. त्रास म्हणजे काय, कशा प्रकारे आचरण केलं याचं वर्णन त्या ठिकाणी आता याचं वर्णन करत आहेत. तर राजा वेन जो आहे तो अत्यंत अत्याचारी त्या ठिकाणी सिद्ध झाला, ज्याने की संपूर्ण जे चोर डाकू वगैरे जे असतात राज्यामध्ये नाही का, तर राजाला घाबरून हे सगळे लोक शक्य तेवढं कमी या ठिकाणी असं करतात. कारण एखादा चोर जर पकडला गेला आणि त्याला अत्यंत कडाकीची शिक्षा मिळाली तर बाकीचे चोर जे आहेत ना ते आपोआपच थोडे नरम पडतात नाही का. फार जास्त जे चोरी करायचे प्लॅनिंग बनवलेले असतात त्यांनी आधीच त्याला सगळ्याला रद्द करतात, नको उगाच काही आपलं झालं म्हणजे काही दिवस तरी थंड राहा. कारण की राजा कसा आहे अगदी कडक आहे आणि एकदा पकडला गेला की मग मात्र काही खैर नाही. असं राजाची जेव्हा भीती असते तेव्हा ठीक आहे, पण इथे राजाची काहीही भीती नव्हती, कारण राजा जेव्हा चोर डाकू आहे, राजा स्वतः जर अत्याचारी अन्यायी आहे तर बाकीच्या लोकांना सूट मिळाली ना अन्याय करण्याकरता. राजा जर स्वतः धर्माचरण करत नाही तर बाकी सगळी प्रजा जी आहे राजाचं अनुकरण करते. आणि मग अशाच प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी एक काय म्हणतात अराजकता पसरली. संपूर्ण राज्यामध्ये कुणीही कोणाचं काहीही ऐकायला तयार नाही. अनेक प्रकारे फक्त आणि फक्त सगळीकडे अगदी अत्याचार अन्याय एवढं सुरू झालं, एवढी अराजकता. सगळ्या ऋषीमुनींना वाटलं ओ हो हो हो, ज्यावेळेस राजा बघा म्हणजे किती विचित्रपणा झाला. आतापर्यंत ध्रुव महाराजांच्या या वंशामध्ये हे सगळे जेवढे राजे झाले सगळे धर्मात्मा होते आणि हा कुलांगार राजा कुठून उत्पन्न झाला काही कळालं नाही. बरं असा राजा नसलेला बरा एक वेळेचं, आणखी जास्त उलट काम होऊन बसलाय. अशा प्रकारे अनेक प्रयत्न करूनही काही झालं नाही. सगळे ऋषीमुनी एकत्र आले, चर्चा चालली होती त्यांची, म्हणजे काय चाललंय जरा बघावं राजाकडे जाऊन. जेव्हा ते सगळे राजाकडे आले समजावून सांगितलं आणि राग तर प्रचंड आलेला आहे सगळ्या ऋषीमुनींना, परंतु त्या सगळ्या क्रोधाला मनामध्ये शांत ठेवून हे ऋषीमुनी राजाला प्रेमाने समजावून सांगतात. कसं प्रेमाने की म्हणतात बघा आपल्या लाभाची गोष्ट सांगायची. असं म्हणजे समजा एखादा समोरून दारू पिणारा माणूस आला आणि त्याला जर तुम्हाला सांगायचं की दारू पिणं चांगलं नाही, म्हणजे कशाही प्रकारे त्याची दारू सोडवायची, तर तुम्ही काय म्हणणार त्याला, हे तू दारुडाचे असंच असं म्हणतात का? नाही म्हणणार. मग काय म्हणणार, गोडीत घ्यावं लागेल नाही का. अहो गोडीत घेतल्याशिवाय काम बनत नाही, त्याला सांगावं लागतं. काय सांगावं लागतं की अरे तसं चांगलं नाही, दारू पिणं चांगलं नाही, शरीरासाठी चांगलं नाही,
घरच्यांसाठी चांगलं नाही, तुझ्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाही, पैसा जातोय, शिवाय समाजामध्ये एक इमेज तयार होते. म्हणजे हे जे काही आहे चांगलं आचरण नाही. फार प्रेमाने सांगावं लागतं. त्याची दारू सोडवायची असेल तुम्हाला, नाहीतर मग त्याला रागच यायचा असेल तर मग तुम्ही काही बोललं तर ते उलटच पडणार आहे. ऋषीमुनी म्हटले की हा पण कसा आहे राजा, नशेत आहे, त्याच्या धुंदीत आहे. मग याला सुद्धा खाली उतरवण्याकरता आपण काय केलं पाहिजे? प्रेमानं सांगितलं पाहिजे, विनंतीपूर्वक सांगितलं पाहिजे. बघा ऋषीमुनी पण विनंती करतात बरं का. कधी विनंती करतात? जो व्यक्ती अत्याचारी, अन्यायी आहे, अधर्मी, विनाशकारी बुद्धी ज्याच्याकडे आहे, अशा लोकांच्या जवळ सुद्धा ऋषीमुनी जाऊन विनंती करतात. विनवितो सकळ जना म्हणतात ना, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, सगळ्यांनी विनंती केली हो ऋषीमुनींच्या जवळ. देवाजवळ विनंती करायची तर आमची गोष्ट आहे. बघा इथे साधारण लोकांच्या पुढे विनंती करतात. तुम्हाला हात जोडून सांगतो देवाचं नाव घ्या, हात जोडून सांगतो राम राम म्हणा, हात जोडून. म्हणजे किती बरं ऋषीमुनींची उदारता आहे. समाज कल्याणाकरता सगळ्या प्रकारची कर्म ते करायला तयार आहेत, नको नको ते कष्ट भोगायला तयार आहेत. सगळे ऋषीमुनी एकत्र आले आणि राजाला समजावून सांगतात. काय म्हटले? मुनय उचुहु नृपवर्य निबोधैतत् यत्ते विज्ञापयामभो आयुश्री बलकीर्तीनाम तव तात विवर्धनम. ते म्हणाले महाराज नृपवर्य, बघा नृपश्रेष्ठ, कोणाला? राजाला नृप म्हटलं जातं. नृप म्हणजे काय? जेवढे नर आहेत, माणसं आहेत, या सगळ्या माणसांचं रक्षण करणारा जो एक मुख्य माणूस आहे त्याला म्हणतात नृप. आणि याला नृपवर्य म्हणतोय, म्हणजे जेवढे नृप आहेत त्या सगळ्यांचा मध्ये हा श्रेष्ठ आहे. बघा मनात तर इच्छाच नाही अजिबात याला नृपवर्य म्हणायची, कारण याची योग्यता काहीच नाहीये. त्याला काय म्हटलंय? नृपवर्य. म्हणजे ज्याची जी योग्यता नाही ते त्याला बोललं गेलं तर ती त्याच्याकरता शिवी आहे. बघा आहे की नाही? गरजेपेक्षा जास्त स्तुती कोणाची करायची? कुठे करायची? आता इथे हा जो प्रसंग योग्य आहे, इथे केली पाहिजे, पण गरजेपेक्षा जास्त स्तुती होत असेल ना आपली, तर आपण फुगून जायचं नाही बरं का. कधीच नाही फुगून जायचं. गरजेपेक्षा जास्त स्तुती होत असेल तर आपल्याला माहिती ना आपली काय लायकी आहे, तेव्हा समजायचं की हा जो व्यक्ती आहे तो आपल्याला महामूर्ख समजतो आणि तरीही माझ्या नादी लागायचं नाही याला, म्हणून तो स्वतः गोड गोड बोलते तोंडापुरतं. खरंय की नाही? आपण म्हणतो कुठं येड्याच्या नादी लागायचं, काय म्हणतो आपण? नादी लागायचं नाही म्हणून गोड गोड बोलतोय. गोड गोड बोलून काम निपटून घ्यायचंय. कामाचा माणूस आहे समजा, ठीक आहे, नसला जरी कामाचा तरी गोड गोड बोलून पुढे जायचं, कुठे नादी लागायचंय असं म्हणतो ना. म्हणजे गरजेपेक्षा जास्त एखाद्याची स्तुती जर केली तर त्याच्यासाठी तो अपमान आहे. हा, एखाद्या गाढवाला म्हटलं वा तू काय छान गातो रे, वा तुझ्यासारखा गंधर्व, तुझ्यासारखे राग रागिणी कोणाला येतच नाही, एखाद्या गाढवाला तुम्ही म्हणा. गरजेपेक्षा जास्त झालेली त्याची ती स्तुती, त्याचा अपमान नाही का? त्याच्यासाठी काय ते हास्यास्पद आहे. तसंच या ठिकाणी सगळ्या ऋषीमुनींनी त्याला म्हटलंय नृपवर्य. हो महाराज आहे, गादी तर उंचच आहे त्यांची, चक्रवर्ती सम्राट आहे, पृथ्वीचा स्वामी आहे, तरीही योग्यता शून्य असल्यामुळे त्याच्या ठिकाणी नृपवर्य हा शब्द शोभत नाही. तरीही काय म्हणते, गाढवाला गोपाळ शेठ म्हणायचं आणि काम चालवायचं नाही का? मग ती म्हण इथे बघा कशी साजेशी होते. तो गाढव आहे पण तरीही त्याला काय म्हटले? नृपवर्य. जे नृप आहे, जेवढे राजे आहेत त्या राजांचाही तू राजा बाळा. परंतु हे बघ तुझ्यासाठी ना आम्ही खूप छान उपाय आणलाय. काय उपाय आणलाय? म्हटले की तुमचं जे आहे ना आयु, म्हणजे तुमचं आयुष्य वाढेल. काय वाढेल अजून? म्हटले श्री, तुमच्याकडे धन संपत्ती सगळं काही सद्गुण अगदी भरभराट वाढेल. पुढे म्हटले तुमचं बळ वाढेल. हो, राजाकडे बळ फार महत्वाची गोष्ट आहे, काही नसलं तरी बळ मात्र पाहिजे. हा, पुढे म्हटले तुमची कीर्ती, त्रैलोक्यात कीर्ती पसरेल तुमची. असा काही उपाय घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. आयु श्री बल कीर्ती नाम तव तात विवर्धनम वाढेल. हे सगळं वाढेल त्याच्याकरता आम्ही एक उपाय घेऊन आलेलो आहे. काय उपाय आहे? म्हणतात धर्म आचरित पुंसाम वाङ्मदः कार्यबुद्धिभिः लोकान विशोकान. हो महाराज, काय सांगितले की आपल्या अत्यंत सुंदर प्रकारच्या बुद्धीद्वारे, कार्यकुशलतेद्वारे जो व्यक्ती धर्मपूर्वक आचरण करतो, धर्म आचरितः पुंसाम. बघा राजाला हे सगळे सांगतात की राजा,
की जो व्यक्ती, जो राजा धर्म आचरण करतो, धर्म आचरण पूर्वक आपली वाचा, आपली वाचा, मन आणि काया, वाचिक, मानसिक आणि कायिक या तीनही प्रकारे काय करतो, लोकान विशोकान आचरण करतो, लोकांमध्ये अत्यंत धर्मपूर्वक आचरण करतो. म्हणजे काया वाचा मनाद्वारे धर्माचं आचरण करणारा जो व्यक्ती आहे तो सगळीकडे केवळ कीर्ती प्राप्त करतो. म्हणून तुम्हाला एक उपाय आम्ही सांगायला आलोय की धर्माचं आचरण करा. ज्या व्यक्तीला हे सांगितलं जातं अर्थात तो आचरण करत नाही. सांगायची वेळ कशाला आली, याचा अर्थ करत नाही ना. आपण म्हणतो बाळा अभ्यास कर, अभ्यास कर, तो आधीच चांगला अभ्यास करतोय, त्याला कशाला कोण सांगेल हे, नाही ना. याचा अर्थ इथे राजा धर्म आचरण करत नाही म्हणून त्याला सांगायची वेळ आली. पुढे म्हटले महाराज, सते मा विनशेद्वीर प्रजानां क्षेम लक्षणः यस्मिन् विनष्टे नृपतिः ऐश्वर्याद अवरोहतिः. म्हटले महाराज की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जो राजा अत्यंत क्षमाशील आहे, दयाळू आहे. राजा वेनला ऋषीमुनी समजावून सांगतात की राजा अशा प्रकारे तुम्ही करू शकता. काय करू शकता तर सांगितले की सते मा विनशेद्वीर प्रजानां क्षेम लक्षणः. महाराज जो व्यक्ती निष्काम भावपूर्वक धर्माचं आचरण करतो तोच धर्म त्या व्यक्तीला मोक्षापर्यंत घेऊन जातो. तुमच्याकरता हा उपाय आम्ही घेऊन आलो. ते धर्माचं आचरण हा एक उपाय सांगितला त्यांनी. पुढे सांगितले की जो व्यक्ती, जो राजा काय करतो, संपूर्ण लोकांना त्या ठिकाणी सुख प्रदान करतो. जो व्यक्ती दुष्ट, जो राजा दुष्ट आणि अत्यंत क्रूर असलेल्या लोकांपासून, दुष्ट दुराचारी असलेले जे मंत्रीगण आहेत किंवा राज्यामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांपासून जो राजा आपल्या प्रजेचं रक्षण करतो तो राजा ह्याच लोकात नव्हे तर परलोकात गेल्यावरही सुखच मिळवतो. आणि अशा प्रकारे जे आहे वर्णाश्रम धर्माचं पालन करण्याचा जो धर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आचरण करून प्रजेलाही जर हा शिकवलात तर काय होईल, तर तुम्ही आनंदात राहाल, प्रसन्न राहाल आणि गेल्यानंतरही तुम्हाला चांगल्या ठिकाणी चांगल्या पदाची प्राप्ती होईल. बघा बरं, तुमच्या या वंशामध्ये जेवढे राजे झालेत आतापर्यंत या सगळ्या राजांच्या जीवनामध्ये एक गोष्ट सामान्य आहे. ती म्हणजे काय, तर संपूर्ण प्रजेचं पुत्रवत पालन करणं. दुसरं म्हणजे तपस्या करणं, साधना करणं, भगवत भक्ती मिळवणं. महाराज ध्रुव जे आहेत यांनी तर एवढी परम भक्ती केली की ध्रुवपद ज्यांना प्राप्त झालं. म्हणजे बघा, मृत्यूनंतरही राजाला स्वर्गाने चांगल्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही तुमच्याविषयी सुद्धा इच्छा करतो. म्हणून महाराज एक काम करा, तुम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रजाहित दक्ष होऊन भोगविलास याचा त्याग करून प्रजेच्या कामाला लागा. दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्ही परमात्म्याची जराही काहीही भक्ती करत नाही. आणि भक्ती करण्याकरता वेगळे वेगळे उपाय असतात बरं का. आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे वेगळे वेगळे उपाय असतात. ब्राह्मणांनी कशा प्रकारे देवाची पूजा केली पाहिजे, एका क्षत्रियाने कशी पूजा केली पाहिजे, वैश्याने कशी केली पाहिजे, आणि आणखी सांगितले जर क्षत्रिय त्यात जर राजा असेल तर त्याने कशी पूजा केली पाहिजे. तर सांगितले जर राजा आहे तर परम वैभव संपन्न पूजा केली पाहिजे देवाची. विष्णू भूत्वा विष्णू यजेत म्हटले, विष्णू स्वरूप होऊन विष्णूची पूजा करा. मग स्वरूपतः जे आहे ब्राह्मणांनी भगवान श्री विष्णूचं, नारायणाचं आंतरिक स्वरूप चिंतन करून त्याची भक्ती करावी. क्षत्रियाने आंतरिक वृत्तीनेही आणि बाह्य वृत्तीने देखील विष्णू बनून पूजा करावी. तर विष्णू कसे आहेत, वैभव संपन्न आहेत. त्यांच्याकडे काय कमी हो, त्रैलोक्याचं वैभव आहे. अंगावरती भगवान विष्णूंच्या संपूर्ण सुवर्ण जडित अलंकार आभूषण धारण केलेलं आहे. मग भगवान विष्णूची जर उपासना तुम्ही करतात, राजा बनून करतात, तर तुम्हाला सुद्धा तेवढं वैभव त्या ठिकाणी ठेवावं लागेल. आणि वैभव असं तसं येत नाही बरं का महाराज. लक्ष्मी जी आहे ती, जो व्यक्ती अत्यंत सदाचारी आहे, जो व्यक्ती निरंतर
काय म्हणतात, जो व्यक्ती धर्माचरण करण्यामध्ये तत्पर आहे त्या व्यक्तीकडे लक्ष्मी येते. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे, तर दोन्ही लक्ष्मी जी आहे अपगामिनी अनपगामिनी, या ज्या दोन्ही लक्ष्मी आहेत ना, याच्यापैकी अपगामिनी लक्ष्मी जी आहे ती एका सद्गृहस्थाकडे येते. अपगामिनी आणि अनपगामिनी लक्ष्मी म्हणजे काय? अपगामिनी म्हणजे जी लक्ष्मी आपल्याला वर घेऊन जाते, जी लक्ष्मी आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारच्या जीवनाचं दर्शन करून देते ती लक्ष्मी. अनपगामिनी म्हणजे जी लक्ष्मी आपल्याला त्या ठिकाणी काय करते, नीच योनीला घेऊन जाते. मग जी नीचकडे घेऊन जाणारी, आपल्याला भ्रष्ट बनवणारी जी लक्ष्मी आहे ती काही कामाची नाही. म्हणून महाराज, जी लक्ष्मी सदाचारपूर्वक कमवलेलं जे धन आहे ते धन तुम्ही धर्म कार्यामध्ये वापरा. ते धर्म कार्य म्हणजेच यज्ञ आहे, आणि राजा करता हा जो यज्ञ आहे भगवान विष्णूची उपासना करायची. तर म्हटले राजाने मोठे मोठे यज्ञ केले पाहिजे. बघा, तुमचे सगळे राजे जेवढे झाले त्यांनी कुणी अश्वमेध यज्ञ केला, कुणी चातुर्मास यज्ञ केला, कुणी काय मोठे मोठे यज्ञ केले. महाराज, तुमच्या वडिलांचं बघा, तुमचे वडील अंग आहेत, मोठा यज्ञ केला त्यांनी. पुत्रकामिष्ठी यज्ञ केला. जेव्हा तुम्ही झालेत म्हणजे तुमचा जन्मच यज्ञातून, यज्ञाच्या फळातून झालेला आहे. खीर खाल्ली होती ना आईने. मग म्हटले की मग एवढं सगळं आहे तर तुम्ही यज्ञपुरुष भगवान श्री नारायणाची उपासना केली पाहिजे. तुम्ही तर कोणतंच यज्ञ करत नाही. आणि महाराज, जर तुम्ही यज्ञ केला तर मनाला इच्छा होईल, मनोवांछित फल तुम्हाला मिळून जाईल. अच्छा, असं सगळं ऐकून घेतलं बरं का त्याने. आणि सगळ्यांचं ऐकून झाल्यानंतर आता तो बोलायला लागला. काय बोलतो? वेन उवाच बालिशा तव बतयूयं वा अधर्मो धर्ममानिनः ये वृत्तिदं पतिं हित्वा जारं पतिमुपासते. म्हटले ऋषींनो, तुम्ही मूर्ख आहात. काय म्हटला हा ऋषी मुनींना म्हटला, तुम्ही लोक सगळे मूर्ख आहात, मोठे मोठे मूर्ख आहात. तर काय केलं तुम्ही? ते म्हटले की जे वास्तविक अधर्म आहे त्यालाच तुम्ही धर्मबुद्धी समजून त्याच्यावरती दृढ आहात, हे चुकीचं आहे. म्हणजे बघा, हे ज्याला धर्म म्हणून सांगतात ऋषी मुनी, राजाला हा धर्म आहे राजा, या गोष्टीचं तू पालन कर, असं ऋषी मुनी ज्या गोष्टी करता सांगतात त्यालाच हा अधर्म समजतोय. आणि हा अधर्म आहे, तुम्ही याला धर्मच म्हणून का सांगतायत मला, असं वेद म्हणतोय. मग तुम्ही साक्षात मूर्ख आहात. जसं तुम्ही जो आपला वास्तविक स्वामी आहे त्याची पूजा न करता इतर लोकांची, इतर देवांची पूजा करत बसलात, तुम्हाला काही कळतं की नाही? व्यभिचार आहे हा. उदाहरण दिले, म्हटलं एखादी जार स्त्री जी आहे, जी की आपल्या पतीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या पतीचं चिंतन करते मनामध्ये, दुसऱ्या पतीच्या सानिध्याची जिला इच्छा आहे, अशा प्रकारची त्या स्त्रीप्रमाणे तुम्ही करताय. की बघा, या राज्याचा राजा कोण आहे? म्हणजे महाराज तुम्हीच राजा आहे. तो वेन राजा तुम्हीच आहे. तुमचे स्वामी कोण आहे? म्हणजे तुम्हीच स्वामी आहे, राज्याचे राजा आहेत तुम्ही. मग तुम्ही मला स्वामी मानायचं सोडून त्या भगवंताला स्वामी मानताय. हा मूर्खपणा नाही का? हा तुमचा भ्रष्टाचार आहे. म्हणजे बघा, व्यभिचार आहे. कुठं उदाहरण दिले की आपल्या पतीला सोडून दुसऱ्याचं चिंतन करणारी स्त्री जसं व्यभिचारिणी आहे, तसंच आपल्या राजाला स्वामी मानायचं सोडून देवाला तुम्ही स्वामी मानताय, विष्णूला स्वामी म्हणताय. हे तुमचा व्यभिचार आहे म्हणे. बघा, म्हटले की या जगामध्ये कोणी विष्णू नाही, कोणी देव नाही. बघा, जेवढे लोक असतात ना वरदान देणारे, जसं ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, माता पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, जल आदी जेवढे देवता लोक आहेत, चंद्र, कुबेर, वरुण, हे सगळ्या देवतांच्या मध्ये वरदान आणि अभिशाप देण्याची शक्ती असते. ते एखाद्याला वरदानही देऊ शकतात आणि अभिशापही देऊ शकतात. ती सगळी शक्ती जी आहे त्यांच्या व्यतिरिक्त ज्या लोकांकडे अजून आहे ती सगळी शक्ती एकत्र राजाकडे असते म्हणे. कोण म्हटला? हा वेद म्हटला. राजाकडे ही शक्ती स्वाभाविक प्राप्त आहे म्हणे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणतात ना की याची त्याची पूजा करू, गरज काय मला? मी स्वतः एखाद्याला वरदानही देऊ शकतो, अभिशापही देऊ शकतो. माझ्याकडे हे सगळं शक्ती आहे, माझ्याकडे सगळं वैभव आहे, संपूर्ण शक्तीद्वारे मी संपन्न आहे. म्हणून हे ब्राह्मणांनो, हे ऋषींनो, तुम्ही लोक मत्सर सोडा. मत्सर म्हणजे काय? माझं खपत नाही तुम्हाला, मी राजा झालो, कारण की तुम्ही सगळे वृद्ध आहात. मी आत्ताचा पोरगा तुमच्या समोर नाही का? हा म्हणजे माझे वडील, त्यांचे वडील या सगळ्यांचे मार्गदर्शक तुम्हीच होते आणि माझे पण तुम्हीच आहेत. म्हणून तुम्हाला माझं काही खपत
तुम्ही काय म्हणता हे काल आला आणि याला आमचं म्हणजे आम्हाला याचं ऐकावं लागते म्हणून खपत नसेल तुम्हाला बहुतेक मत्सर तुमच्या मनात माझ्या प्रती आलेला आहे. सोडा तो मत्सर. अशा प्रकारे हा अत्यंत बावळा झाला आणि म्हटलंय की सगळं काही समर्पण करा, जे काही तुमच्याकडे आहे या सगळ्याला माझ्याप्रती समर्पण करा. आणि हे बघा, माझ्यासारखा एवढा मोठा ज्येष्ठ श्रेष्ठ राजा असताना तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही देवाची पूजा करायची गरज नाही. सांगा बरं मला की या पृथ्वी तलावावरती सध्या माझ्यापेक्षा मोठा श्रेष्ठ अग्रपूज्य कोण असेल? असेल का कोणी? अशा प्रकारे वेद म्हटला. ऋषी मुनी म्हटले हे राम राम राम. कसं कोणी सांगावं? ह्याला सांगावंच कोणी? कारण की बघा, विनाशकाले विपरीत बुद्धी. ज्याचा विनाश आलेला असतो त्याने ठरवलंच आहे आता काही झालं तरी आता विनाश निश्चित आहे. रावणाला समजावून समजावून सगळे थकले. हिरण्यकशिपूला सगळे सांगत होते ओ अरे असं नाही, कंसाला सांगत होते. हे सगळे जेवढे राक्षस आहे बघा, दुर्योधनाला सांगणाऱ्यांची काही कमी होती का? हा, जेवढे सांगणारे होते या सगळ्यांना तो जो सांगणारा त्यालाच मूर्खात काढायचा पहिला. हे तूच मूर्ख आहे, तूच असा आहे. नाहीतरी आज समाजात असंच आहे. कुठेही जा, एखाद्याला जर चांगलं काही सांगितलं ना तर तो म्हणतो एक तर तुला माझं खपत नाही म्हणून तू असं बोलतो, नाहीतर काय कारण सांगतात की तू तुझं बघ, मी माझं काय करायचं करेल. म्हणजे तू मूर्ख आहे. काही झालं तरी समोरच्याला मूर्खात ठरवणं ही ज्या लोकांची प्रवृत्ती आहे ते सगळे राक्षस आहेत. मग आता सुद्धा अशा लोकांची काही एक कमी नाहीये, फक्त त्या लोकांच्याकडे सामर्थ्य फार नाहीये. त्याच्यामुळे ते बिघडवलं त्यांनी तर ते फार तर स्वतःचं वाटोळ करतील, फार तर आपल्या परिवाराचं, पण संपूर्ण समाजाचं वाटोळ करणे एवढी क्षमता त्यांच्यात नसते. पण तरी हा, ज्यांच्याकडे आहे क्षमता ते पण फार श्रेष्ठ आहेत असं काही नाहीये. अनेक लोक असे आहेत जे अत्यंत भ्रष्ट आहेत. समाजामध्ये फार मोठे त्रास देणारे हे लोक आहेत, हे राक्षस प्रवृत्तीचे. राजा वेल म्हणतो की तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही सगळे मूर्ख एक एक. म्हणजे बघा, आपल्या गुरूंना, आपल्या सगळ्या मार्गदर्शक लोकांना जर तुम्ही मूर्ख म्हणालात तर सल्ला घेणार कोणाकडून? याचा अर्थ याला सल्ल्याची गरजच नाही, हे स्वतः महान आहे, श्रेष्ठ आहे. या सगळ्यांचं ऐकायचं सोडून दिलं. आता बघा, हे सगळे ऋषीमुनी एक तर आधीच याच्यावर रागवलेले होते. राग आलेला नाही आणि म्हणून ते प्रेमाने समजावून सांगतात. हे नाटक करत होते ते. राग तर मनात होताच, परंतु तरी आपला शेवटचा प्रयत्न करून बघू, याला सांगू तर समजावून, ऐकलं तर ऐकलं. म्हणून एवढं सांगून काही उपयोग झाला नाही. सगळ्या ऋषीमुनींना आता प्रचंड क्रोध आला, अत्यंत राग आला आणि ते सगळे एकत्र आले. विचार विनिमय झाला. म्हटले आता करायचं काही याचं. अशा प्रकारे जेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला तेव्हा म्हटले हा जो आहे जगण्यायोग्य नाही. हा राजा जीवित राहिला तर फार अनर्थ होऊन जाईल, म्हणून आता याला नष्ट केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी सगळे ऋषीमुनी त्या राज्याच्या दरबारामध्ये आले आणि राजाकडे फक्त एक हुंकार केला, बस. जास्त काही करायची गरजच पडली नाही. कारण की भगवान श्री नारायणाची जो निंदा करतो तो माणूस आधीच मेलेला आहे. जेव्हा तुम्ही देवाची निंदा करता तेव्हा तुमचा मृत्यू झालेला आहे. फक्त ऋषी मुनींनी एक कोप दृष्टी तुमच्यावर टाकली, एक हुंकार केला फक्त, आणि राजा वेल सिंहासनावर जागीच मरून पडला. म्हटले की हा निर्लज्ज आहे खूप, ज्याने देवाची निंदा केली. हो, आता बघा, आपल्या अत्यंत आदरणीय परमेश्वराची जो निंदा करतो तो व्यक्ती त्रैलोक्यात कुठेही सन्मान प्राप्त करू शकत नाही. देवाची निंदा करणारा कोणत्या दिशेने चांगला असेल बरं? अजिबात नाही. म्हणून असा व्यक्ती मेलेला बरा. राजा वेल गेला, मेला तो. आता सगळे ऋषीमुनी ब्राह्मण लोक आपल्या आपल्या घरी वनात निघून गेले, साधनेला लागले, तपस्येला लागले. बरेच दिवस झाले. त्यांनी विचार केला की आता राज्यात काय चाललंय थोडं बघितलं पाहिजे, कारण राज्यामध्ये राजा नाही, आपली सगळी प्रजा अनाथ आहे. म्हणून सगळे एकत्र आले. नदीच्या किनाऱ्यावर त्यांचं मंडळ बसलं. म्हटले की हे काय आहे नेमकं, काय विचार थोडासा केला पाहिजे आता राज्याचा. मग याचं काय होईल पुढे, कारण त्यांनी बघितलं की अराजकता आता जास्त पसरलेली आहे. राजा होता म्हणून थोडा तरी धाक होता, आता मात्र कोणाला काही धाक नाहीये. 4 दिशांनी तेवढ्यात बघितलं त्यांनी की जे चोर डकैती असतात या सगळ्यांनी खूप जास्त त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्वतःचं राज्य गाजवलेलं आहे. 4ही दिशांनी धूळ उडतीये. कशाची धूळ उडते? चोर डाकू जेवढे आहेत त्यांचं सैन्य पळतंय. बघा, एवढी मोठी त्यामध्ये फार अपराध झाला, अराजकता पसरली. इकडे जे आहे राज्यामध्ये
ती वेदची जी आई आहे सुनीता, तिने आपल्या पुत्राला मोहावशात, त्याचं ते शरीर होतं त्याचा संस्कार केलाच नाही. दाह संस्कार करायला पाहिजे ना, पण ते मेल्यानंतर त्याला जपून ठेवलं. मग त्याला ते अनेक उपचार करून, जसं औषध लावून किंवा कुठे मंत्र म्हणून तेल वगैरे काहीतरी असतं ना, तर त्या सगळ्याच्या बळावरती त्या शरीराला सुरक्षित ठेवलं. अजून त्या शरीराचं काही खराब झालेलं नव्हतं. आणि सगळ्या ऋषीमुनींना जेव्हा कळालं हे, आता त्या ठिकाणी ऋषीमुनी म्हटले चला जाऊ द्या, राजा कसा का असे ना, परंतु त्याचं शरीर जर अद्याप आहे तर त्याचं सुद्धा काहीतरी करता येईल आपल्याला, त्याचा उपयोग करून, कारण की याचा तर काही वंश वाढलेला नाही. म्हणून हे राज्यामध्ये आले. त्या ठिकाणी सुनीता जी आहे माता, तिने प्रार्थना केली की प्रभू काहीतरी करून तुम्ही राज्याचं त्या ठिकाणी सांभाळ करा. माझे पती निघून गेले वनाला आणि माझा पुत्र आता हाही असाच निघून गेलेला आहे, वंश राहिलेला नाही, राज्य विस्कळीत झालेलं आहे, काहीतरी करून कृपा करा. अशा प्रकारे सगळ्या ऋषीमुनींनी त्या ठिकाणी एकत्र आले आणि ह्या राजाच्या शरीराला बाहेर काढलं. म्हटले की याच्या शरीराला मंथन करून याच्यापासूनच आपण पुढे राजाची निर्मिती करू. अशा प्रकारे त्या राजाला बाहेर काढलं. त्याच्या मांडीचं पहिलं मंथन केलं. ऋषीमुनींनी मंत्र बोलून त्या राजा वेलच्या मांडीचं मंथन केलं. त्या मांडीच्या मंथनातून एक अत्यंत बुटका, असा एकदम बुटका काळा पुरुष उत्पन्न झाला. एकदम कावल्यासारखा काळा कुट्ट ज्याचा रंग, संपूर्ण शरीर जे आहे एकदम छोटं, बारीक बारीक, हातपाय सगळे बारीक आहेत, डोकं तोंडही बारीक आहे, त्याचं नाक एकदम चपटा आहे, जबडा मोठा आहे, एकदम आदिमानव जसं म्हणतात ना ते, तर तशा प्रकारचा तो शरीर धारण केलेला आहे. त्याचे डोळे छोटे छोटे आहेत, संपूर्ण शरीरावरती केस आहेत. अशा प्रकारचा हा मानव उत्पन्न झाला आणि तो हात जोडून पुढे उभा राहिला की प्रभू मला काय आज्ञा आहे, मी काय करू. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याने विचारलं. तर त्या सगळ्या ऋषीमुनी म्हटले निषिद निषिद निषिद. निषिद म्हणजे बस 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 बस, काय करू. जेव्हा त्याने विचारलं ना, ते म्हटले बस बस बस, म्हणजे निषिद. संस्कृत मध्ये निषिद निषिद असं म्हटलं जातं, बसा बसा. तर म्हणजे निषिद निषिद त्याला म्हटले, तेव्हापासून त्याचं नाव पडलं निषाद. तो निषाद जो आहे त्याने काय केलं, आपल्या वडिलांचे सगळे दुर्गुण जेवढे आहेत ते आपल्या डोक्यावर घेतले. म्हणजे राजा वेलकडे जेवढे दुर्गुण होते ना, ते सगळे पाप दुर्गुण आपल्यामध्ये घेतले आणि त्याला आता सगळ्यांनी अनुमती दिली की तू जा वनामध्ये जा, कारण की तू कुठे अशा ठिकाणी राहण्याची योग्यता तुझी नाहीये. समाजामध्ये कसा राहील असा माणूस, कारण की जो सामाजिक प्राणीच नाहीये, मुळात अगदी जनावराप्रमाणे शरीर आहे. त्याला म्हटले तू वनामध्ये जा आणि तुला वनाचा राजा बनवलं. म्हटले जा वनाच्या राज्यामध्ये राज्य कर. त्याने त्याचा संसार विस्तार केला. त्याच्या विस्तारामध्ये जेवढे आले त्यांना सगळं निषाद म्हटलं जातं. जे निषाद एक प्रजाती आहे ना वनामध्ये असतात. जसं बघा निषाद राज गुहक होते. भगवान श्रीराम जेव्हा वनवासाला गेले, गंगा मैयाला पार केलं, त्याच्या अलीकडे तिथे निषाद राज त्यांचं राज्य पडलं होतं. तर निषाद फार मोठे भक्त होते. गुहक जे आहेत देवाचे फार मोठे भक्त होते. तर ते निषाद जी आहे ती प्रजाती इथूनच उत्पन्न झालेली. तर हा पहिला निषाद होता आणि यांचं स्वाभाविक पापकर्म आहे, कारण याने पापच डोक्यावर घेतलं होतं. बापाचं जेवढं पाप होतं सगळं घेऊन आला होता. तर त्या पापापोटी यांचं स्वाभाविक कर्म, वनामध्ये राहणारे हे जे लोक आहेत, ज्यांना आपल्याकडे तर काय म्हणतात वनवासी, आदिवासी वगैरे असं म्हटलं जातं. तर पूर्वीचे जे आदिवासी होते हे सगळे लोक काय करायचे, चोरी डकैती लूट मार या सगळ्या गोष्टी, नरमांस खात होते. तरी अशा प्रकारचे हे सगळे आदिवासी लोक जे होते हे सगळे त्या प्रजातीमधून आलेले आहेत. मग ते सगळे लोक समाजामध्ये राहू शकत नाही. जे माणूस बघा नरमांस खातोय, जो व्यक्ती लूटमार करणारा आहे, अशा प्रकारचा असा नृशंस अत्यंत हिंसक प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्याला वनामध्येच राहिलं पाहिजे. समाजामध्ये राहून तो राहू शकत, म्हणून त्यांना वनाचा राजा बनवलं. म्हटलं ठीक आहे, पण आता करायचं काही ह्याचं. तर बघा आणखी चांगली गोष्ट ही झाली की निषाद जन्माला आला, त्याच्याच बरोबर या वेलचं सगळं पापही घेऊन गेला. आता हा पुण्यवान झालेला आहे. बघ जेव्हा पुण्य उदय होतं तेव्हा काय येतं हो, तेव्हा भगवान येतात. जेव्हा अनेक जन्माचं पुण्य त्या ठिकाणी एकत्र येतं, सगळं पाप नष्ट होतं, पुण्य उदय झाला की भगवान येतात. इथे असंच झालं, सगळं पाप नष्ट झालं आणि त्या वेलच्या शरीरामध्ये आता सगळ्या ब्राह्मण देवतांनी त्याच्या हातांचं मंथन केलं आणि त्या दोन्ही हातांचं मंथन केल्याबरोबर एका हातामधून एक पुरुष आणि एका हातामधून एक स्त्री उत्पन्न झाली आणि ते दोघेही अत्यंत सुकुमार होते. भगवान जसं की जो पुरुष होता जन्माला आलेला,
त्याच्याकडे पाहिल्यानंतर स्वाभाविक प्रत्येक जीवाला आनंद होतो, प्रत्येकाला आनंद होतो. त्यांच्या संपूर्ण शरीराची अंगकांती अत्यंत दिव्य होती, जणू काही भगवान नारायण साक्षात प्रगटले आहेत. ज्यांच्या संपूर्ण शरीराचं दिव्य तेज पाहून संपूर्ण ऋषीमुनींना अपार आनंद झाला. चला आता चांगले दिवस आले आपले, बरं का. मग त्यांनी बघितलं, सगळे लक्षण बघितले, हातावरच्या रेषा बघितल्या. तर त्यांच्या उजव्या हातावरती कुठेही कोणत्याही प्रकार आपल्या हातावरच्या ज्या रेषा असतात ना, या सगळ्या रेषा सामान्य लोकांच्या हातावर असतात. जेव्हा भगवान परमात्म्याच्या हातावर रेषा असतात त्या वेगळ्या आहेत. काय आहे तर कुठेही न तुटलेलं सुदर्शन चक्र अखंड असतं त्यांच्या हातावरती. बघा काही काही लोक आहेत बरं का, फार ऋषीमुनी काही आहेत ज्यांच्या हातावर त्रिशूळ असतं काहींच्या. तर तसं म्हटले की ते भगवान शंकराचा अंश असतात. बघा तसंच ज्यांच्या हातावरती भगवान श्री आदिनारायणाचं सुदर्शन चक्र आलेलं आहे. आता तुम्ही लगेच तुमचे हात बघू नका, कारण आपल्याला माहिती आपण काय ज्यांच्या हातावरती सुदर्शन चक्र आहे ते भगवान विष्णूचा अवतार आहे असं मानलं जातं. मग लगेच त्या ठिकाणी सगळ्या ऋषीमुनींनी त्यांचे पाय बघितले, तर पायावरती कमळाचे चिन्ह होते. भगवान परमात्म्याच्या पायावरती कमल चिन्ह आहेत. म्हणून तर बघा पुढे पण अशा गोष्टी येतील. वृंदावनामध्ये इथून कृष्णच गेलेले आहेत हे कसं कळत होतं लोकांना, कारण की आपल्या पावलाचे जे ठसे आहेत ते सपाट आहेत, त्यात काही नसतं. परंतु भगवान श्रीकृष्णांचे पावलाचे जे ठसे आहेत त्या प्रत्येक पावलावरती एक एक कमळ असतं. मग ते कमळ ज्या पावलावर आहे समजायचं कृष्ण इथूनच गेलेत आता. म्हणजे बघा किती दिव्यता आहे परमात्म्याच्या मध्ये, एक स्वाभाविक स्वतःची एक दिव्यता. तिथे महाराज ज्यांचा आविर्भाव झालेला आहे आता, जे पुरुष त्यांच्या पायावरती खूप सुंदर असे कमळाचे चिन्ह आहेत. मग अशा प्रकारे हे पुरुष आणि त्यांच्यासोबत जी स्त्री उत्पन्न झालेली आहे ती पण अत्यंत कमळाप्रमाणे जिचे डोळे आहेत, अत्यंत सुंदर आहे. जिचे दात दंतपंक्ती ज्याला म्हटलं जातं खूप सुंदर आहे, दिव्य आहे. जिचं संपूर्ण शरीर अत्यंत सुवर्णमय रंगाचं आहे, म्हणजे सुवर्ण वर्ण आहे. जसा सोन्याचा रंग कसा असतो तसा शरीराचा रंग आहे. म्हणजे एकदम गोराई आणि सावळा पण काळा पण नाही, सोन्यासारखा रंग आहे. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम, आणि हिरण्यवर्णाम हरिणीम ही जी आहे माता भगवती लक्ष्मी आहे. म्हणजे या ठिकाणी अवतार घेणारे हे साक्षात कोण आहेत? लक्ष्मी नारायण आहेत. मग अशा प्रकारे हे लक्ष्मी नारायण आज आपल्या घरी या राजाच्या माध्यमातून बघा याचं बंधन केलं आणि हे प्रगट झाले. मग अशा प्रकारे या ठिकाणी वेद याच्या शरीरामधून हे दोन्ही प्रगट झाले आणि मग त्यांचं नाव ठेवण्यात आलं. तर काय म्हटलंय की हे जे पुरुष आहेत त्यांचं नाव ठेवलं पृथू, आणि त्यांची जी स्त्री आहे तिचं नाव आहे अर्ची. तर अशा प्रकारे पृथू आणि अर्ची या दोघांनी आता त्या ठिकाणी विवाह केला आणि पुढे हे राजा बनून पुढे काय करतील याचं फार मोठं विशेष वर्णन आलेलं आहे. तर हे देव कसे आहेत बघा. जेव्हा सगळ्यांना कळालं की यांच्या हातावरती आणि पायावरती जे चिन्ह आहेत, ज्यांची दिव्य अंगकांती आहे, या सगळ्याला बघून तर साक्षात परमेश्वरच हे वाटतात. म्हणून सगळ्या लोकांनी त्यांची स्तुती गायला सुरुवात केली. यांचा जेव्हा विवाह झाला तेव्हा सगळ्या लोकांनी यांना भेट वस्तू आणून दिल्या, ज्याच्याकडे जे आहे ते आणून दिलं. सगळ्या देवतांनी दिव्य दिव्य भेट वस्तू आणून दिल्या. आणि त्याच्याच मध्ये बंदीजन जे आहेत, जे देवाची स्तुती गातात ना, बंदीजन गर्जती, मग बंदीजन देवाची स्तुती गायला लागले आणि अनेक प्रकारे स्तुती गाऊ लागले. तर महाराज पृथू जे आहेत ते म्हणतात की तुम्ही कोणाची स्तुती गाता हो? आणि महाराज तुमची स्तुती गातो, आणखी कोणाची गायची? म्हणजे माझी स्तुती गाण्याकरता तुम्हाला माझ्याविषयी काही माहिती तरी आहे का? माझा आत्ता तर जन्म झालाय, म्हणजे आत्ताच जन्म झाला आणि तुम्ही माझी लगेच स्तुती गायला लागली. अजून तुम्ही काही पराक्रम केलाच नाही. म्हणजे बघा माझ्या पराक्रमाची तुम्हाला काही एक माहिती नाही तरी तुम्ही माझी स्तुती करतात, ही खोटी स्तुती म्हटली. बघा परमात्मा सुद्धा अशी स्तुती ऐकून घेत नाही जी खरी नाहीये. जे काहीही बोललेलं देवाला नाही चालत बरं का. तुम्हाला माहित आहे ना देवाने असं केलंय. खरंच जेव्हा स्तुती करायची आहे ना देवाची तेव्हा मनापासून का करायची याचं कारण हे सुद्धा एक आहे. कारण की तुम्ही वरवर केली तर ती खोटी होऊन जाईल. खरी स्तुती ती आहे ज्याला तुम्ही अनुभव केलेला आहे. देवाच्या कृपेचा जराही आपल्याला गंध नाही आणि देवाची कृपा फार मोठी असते असं म्हणणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणजे देवाची कृपा खरी अनुभव घ्या आधी जीवनामध्ये. परमात्मा काय आहे
त्यांचं पराक्रम काय आहे, त्यांची दिव्यता काय आहे, या सगळ्या गोष्टीला पहिलं जाणून घ्या. ते खरंच आहे याच्यावरती विश्वास ठेवा, ते खरंच आहे याचा अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर देवाची स्तुती करा. ते देवाला अतिप्रिय आहे. महाराज पृथू खरं तर त्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे आणि संभावित जीवनामध्ये हे सगळ्या क्रिया ते करणारच आहेत. त्याच्याच करता त्यांचा अवतार झालेला आहे. तरीही जी क्रिया संभावित आहे त्याची स्तुती पहिलीच का ऐकून घ्यायची. त्याच्यामुळे भगवान पृथू म्हणतात की माझी स्तुती गाऊ नका. तुम्हाला जर स्तुती गायची तर माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्यांची गात बसा. दुसरे जे योग्य लोक तुम्हाला दिसतात त्यांची स्तुती गा, माझ्याकडे तुम्ही काही पाहू नका. अशा प्रकारे महाराज पृथू म्हणतात. तरीही सगळे जे बंदीजन आहेत, सगळे ब्राह्मण लोक जे आहेत, ऋषी मुनी आहेत, हे सगळे महाराज पृथू, भगवान पृथू यांची स्तुती गायला लागतात. तर ती स्तुती काय आहे ती आपण उद्या ऐकू. झालेली सेवा भगवंतांनी समर्पित करून वाणीला विश्राम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्